हे टी शर्ट किसनजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी देतोय. वेल प्लेड, वेल बॉल गणेश पाटील. पुढील मॅचसाठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. तर त्वरितच बोलूया आपण पुढच्या मॅचच्या दिशेने. आई गावदेवी पिलाने पाडा काटाई विपक्ष जय बजरंग दयात पाडा या दोन टीममध्येही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. या साई गावदेवी पिलाने पाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. तर फलंदाजीसाठी जय बजरंग दयात पाडा टीमला इन्व्हाइट केलाय. आपण मॅचला लवकरात लवकर सुरुवात करूया. विकास विथ चंद्रकांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर दिनेश घाटाल. पाहूया दिनेश कशा प्रकारे सुरुवात करून देईल आपल्या टीमला. यस, पंचांचा अधिकृत इशारा. मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल लेट कटचा फटका आपण पाहतोय. शॉट थर्ड मांडला, बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल मिळेल. पहिल्या बॉलवर पहिली सिंगल त्या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगल सोबत अकाउंट ओपन केलंय. चंद्रकांत या फलंदाजाने स्वतःचं त्याचबरोबर संघाचं अकाउंट देखील ओपन केलंय. षटकातील पुढचा बॉल. दिनेश पुन्हा एकदा. या वेळेस मिडल ऑफ द बॅट के कडक फटका. बॉल निघून जातोय सीमा पार. 6 धावा. षटकार. नक्कीच मॅचला सुरुवात झाली आहे. काय कमालीचा फटका पाहायला मिळाला आहे विकासच्या बॅटमधून. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस टॅप केलाय बॉलला. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. मुकेशजी जाधव पुन्हा एकदा आम्हाला जॉईन होत आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे कॉम्बॉक्समध्ये. Thank you so much, संदेश वकारे सर, द व्हॉइस ऑफ फिनार. तर मग जाऊया आपण पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅचकडे. कारण जर आपण पाहिलं तर मग पहिल्या क्रमांकाचा षटक सध्या स्थितीला आपण पाहायला मिळते दिनेश घाटाल या गोलंदाजा मार्फत. रॉडम आउट विकेट, अनदर डिलिव्हरी. ओहो हो हो हो, ये बढ़िया स्ट्रोक शायद रहेगा. हवेमध्ये चेंडू पडते. ओ माय गॉड, ये क्या हुआ. झेल घेणं खूप गरजेचं होतं. थोड्या क्षणासाठी असं वाटलं की आता सिक्सर गेला की काय, परंतु लास्ट मोमेंटला जर आपण पाहिलं तर मग उंची जास्त होती, अंतर कमी दिसून आलं आणि झेल देखील त्या ठिकाणी ड्रॉप झालं. 9 धावा लागल्या जात्या स्कोर कार्डवर. हा चेंडू चांगला बघायला मिळाला दिनेश घाटाल गोलंदाजा मार्फत. अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येत आहे, संपलं आहे, समाप्त झालेलं आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊया संदीप दादा यांच्याकडे, जे आमचे ऑफिशियल स्कोरर म्हणून आता आम्हाला जॉईन झाले आहेत. 9 धावा लागल्या जातात. बिनबाद 9. शांत सावध सुरुवात बघायला मिळते डेफिनेटली दीपक स्पोर्ट दयातपाडा या संघाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर मग दिनेश घाटालनं चांगली षटक हाताळलं. आणि जर आपण पाहिलं तर मग विकास चौधरी अँड चंद्रकांत पागे ही सलामीची जोडी आपल्या बघायला मिळते.
अतिशय दर्जेदार आयोजन. बघा वेळेच्या संदर्भात थोडं सहकार्य करायचं लक्षात घ्या. जास्त वेळ प्लीज लावू नका, दडवू नका जास्त वेळ. कारण जवळ आपण पाहिले तर मग पहिल्या शेड्यूल सगळेच सामने आपण 4 षटकाचे खेळवले. फक्त शेवटचा सामना राहिला तो 3 षटकाचा आपण खेळवला. म्हणजे जर तुम्हाला 4 षटकाचे सामने हवे असतील ना तर वेळेच्या संदर्भात तुम्हाला सहकार्य करावं लागेल. आणि पहिल्या शेड्यूलमध्ये खूप छान या ठिकाणी टायमिंग मेंटेन केला. प्रत्येक संघाच्या कॅप्टनने खूप चांगलं सहकार्य दाखवलं. सो ह्या शेड्यूलमध्ये देखील प्लीज सगळ्याच संघाच्या कॅप्टनना विनंती असेल आपण वेळे संदर्भात थोडं सहकार्य करायचं. चला काही करा. अक्षय पिलाने आय थिंक येतोय गोलंदाज ट्रॅकवर. 9 धावा लागल्या जातात स्कोअर कार्डवर. आपण पाहतोय एक दर्जेदार आयोजन भिनार संघाच्या माध्यमातून. संदीप दादा घाटाल देखील आमच्याशी जोडलेलं त्याचं गुणलेखक म्हणून. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं भिनार संघाचं आयोजन आपण पाहिलं तर आय थिंक या आयोजनासंदर्भात मी आवर्जून सांगेन. कारण दर्जेदार आयोजन हे डेफिनेटली आपल्याला बघायला मिळालं जातं भिनार या संघाच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं 4 दिवसीय स्पर्धा आहे. चला बघा वेल्लेज संदर्भात शेवटचं तुम्हाला वॉर्न दिलंय पंचाने. यानंतर पॅनलिज केलं जाईल लक्षात घ्या. गोलंदाज अक्षय पिलाने पहिला चेंडू बॅकफुटवर जातो. याबाली पूल केलं मिडबॅक ट्रेजरमध्ये. चेंडू मात्र निघून जाते. एकच धावा आय थिंक मिळाली जाईल चंद्रकांत पागेला. 10 धावा लागले जातात स्कोर कार्डवर. गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय पिलाने पुन्हा एकदा आपण पाहू शकता. रटम होट विकेट. यावेळी मात्र यस इनसाइड एज. इथे मात्र कॉट बिहाइंड स्वरूपात फलंदाज बाद असेल. बाद होणारा फलंदाज आय थिंक विकास गवारी गॉन. विकास चौधरी आय थिंक हा फलंदाज बाद होते. मोठा फटका खेळायचा होता मात्र वेस्टामिंग स्ट्रोक बघायला मिळाला. बिहाइंड विकेट मात्र या ठिकाणी झेलबाद होते. नेक्स्ट वीक्समध्ये आय थिंक आणखी एक आपल्याला ट्रॉफी नक्कीच भेटीसाठी आपल्याला बघायला मिळेल. शिल्पा स्मृती चषक आणि आय थिंक आणखी एक अजून एक आय थिंक एक ट्रॉफीची आय थिंक अलाउन्स झालेले. नेक्स्ट बॅटर आय थिंक धनंजय. अक्षय पिलाने आपण यावेळी जर आपण पाहिलं तर मग आपण एकदा ऑन साईडला. बघा वेळेच्या संदर्भात मी तर म्हणेन क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या समेत फलंदाजी करणाऱ्या देखील संघाला विनंती असेल वेळे संदर्भात तुम्हीही सहकार्य करायचं आहे. इथे मात्र फटका फसलाय आणि त्याच अनुषंगाने परतीचा प्रवास करावा लागेल. बिग विकेट मिस्टर चंद्रकांत पागीला जावं लागेल पेव्हिलियनच्या अस्त्र्याला. दुसरा धक्का दीपक स्फोट दयात पडा या संघाला विकेट. तर अशा पद्धतीने 11वर हा दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. चंद्रकांत पागेसारखा मोठा विकेट. फटका चांगला होता परंतु एलिमिनेशन झालं नाही. उंची जास्त होती, अंतर कमी दिसून आलं आणि त्याच अनुषंगाने चंद्रकांतला जावं लागतं. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास पागी. विकास आपण पाहतोय राईट हँड बॅटर. सफलता मिळाली यावेळी अक्षय पिलाने चांगली गोलंदाजी साकारते आपल्या संघासाठी. वन्स अगेन दिस टाइम शॉर्ट पिच चेंडू जागा बनवली. बॅक फुटवर जातोय कव्हरच्या वरून जबरदस्त फटका आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. मिळतोय बॅटरला चौका. वाह देखिए ॲक्शन रिप्ले मध्ये काय जबरदस्त फटका. जागा बनवली यावेळी आणि
कव्हरच्या भरून फटका केला होता. जबरदस्त आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र मिड विकेट माफ करा डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. चौकारासाठी 4 धावा. बॅटर पुन्हा एकदा पलटी शॉट. यावेळी देखील फटका चांगला आहे. रन्स मात्र डेफिनेटली मिळाले जातील. पुन्हा एकदा चेंडू जातोय निश्चितच बॅकवर्ड डीप पॉइंट बाउंड्री लाईन पलीकडे चौकारासाठी पलटी शॉट. बघा बॅटरचं नाव आय थिंक आकाश आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 चौकार आणि चौकारच्या साईडने धावा जर पाहिलं तर आता परत धावा लागला जाते. आय थिंक 19 धावा लागला जाते. चांगलं 2 स्ट्रोक बघायला मिळाले. षटक क्रमांक आय थिंक 2 देखील संपवत येते आणि अक्षयने धावा खर्च केल्या 10. 2 महत्त्वपूर्ण विकेट मात्र आपल्या नावे केलं. तर आपण चर्चा करत होतो या स्पर्धेची. खऱ्या अर्थाने जर यस बघा या षटकासाठी जवळजवळ 6 मिनिटाचा अवधी घेतलेला लक्षात घ्या. वेळे संदर्भात तुम्हाला हा शेवटचा वॉर्न असेल आणि हे षटक तुम्हाला 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करावं लागेल. आणि बॅटिंग करण्यास संघाला देखील विनंती असेल तुम्ही देखील सहकार्य करायचं लक्षात घ्या. कारण बेलेंच्या संदर्भात नक्कीच कोणाला सोडलं जाणार नाही. रूल्स रेग्युलेशन अनुषंगाने तुम्हाला पॅनलच केलं जाईल लक्षात घ्या. तर गोलंदाज आय थिंक विशाल पिलाने राटापर आउट विकेट. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर फुलर लेंथ चेंडू व्हाईट यॉर्कर टाकण्याचा मनसुबा. परंतु इथे चेंडू पडला फुल लेंथ. लाईन पाहिली तर मग चांगलीच बघायला मिळाली. लेंथ थोडी फुल टॉस लेंथ बघायला मिळाली. फुलर लेंथ बघायला मिळाली. परंतु यस कोणत्या प्रकारचं रन्स मात्र आली नाही. ती एक जमेची बाजू असेल विशाल पिलाने या गोलंदाजासाठी. चांगली गोलंदाजी. फक्त 12 धावा लागल्या जातात आतापर्यंत. यावेळी मात्र बॅकफुट जात आहे 1 साईडला. यावेळी काऊ होणार रे जर मध्ये होतोय झेल. फलंदाज होतोय फेल. बाद होणार फलंदाज मिस्टर धनंजय आउट. पाहूया ॲक्शन रिप्ले मध्ये. आय थिंक जर आपण पाहिलं बॅकफुटवर गेला होता. फुल केलं यावेळी ऑन साईडला. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मग क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ओ माय गॉड काय जबरदस्त झेल. ॲफर्ट चांगलं बघायला मिळालं आणि अशा पद्धतीने फलंदाज बाद होते. जर आपण नक्कीच या स्पर्धेविषयी म्हटलं तर मग लॉर्ड्स आय थिंक आपल्या ग्रुपवर काहीतरी रात्री 17/11/2025 9:40 हा लॉट टाकला होता. आणि त्यानंतर मग 10:33 पर्यंत जवळजवळ पाऊण तासामध्ये 46 संघ फुल झाले. अगदी आम्ही देखील डेफिनेटली हा टायमिंग अगदी रेकॉर्ड केला होता. म्हणजे काय नक्कीच प्रत्येक संघाची इच्छा या स्पर्धेमध्ये खेळण्याची दिसून आली. आणि वेटिंगमध्ये जवळजवळ 10-12 संघ देखील नक्कीच वेटिंगमध्ये राहिले. सो ही 4 दिवसीय स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. उद्यापासून जे आपण संकल्प ट्रॉफी आपण पाहणार आहोत ती 5 दिवसीय स्पर्धा असेल. आणि त्यानंतरच्या पुढच्या ब्रेकमध्ये देखील 2 मला वाटतं आयोजन बघायला मिळते. इथे मात्र जर पाहिलं फ्रंट फुटवर चेंडू मात्र ऑन साईडला. यावेळी देखील जर आपण पाहिलं तर मग 6 प्रॉपर कनेक्शन बघायला मिळालं. पाहूया ॲक्शन रिप्ले मध्ये. ओमसाई मूव्हीजच्या माध्यमातून हे जबरदस्त साफसुथरं टेलिकास्ट आपल्याला बघायला मिळते. सध्या स्थितीला आपण पाहू शकते. ओ माय गॉड काय जबरदस्त आफट बघायला मिळालं. डाऊन सर्वात चेंडू मात्र खाली राहिला.
दरम्यान शुभ आगमन होते आपल्यामध्ये आदरणीय प्रदीपजी हरणे साहेब, वेलकम आपल्या देखील करतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. तर धावा आपण जाणून घेऊया. धावा जर पाहिल्या तर मग 28 धावा लागल्या जातात स्कोर कार्डावर. आय थिंक 3 षटकाच्या समाप्तीनंतर आताच आपण पाहतोय ज्यांचं शुभ आगमन नुकतंच झालेलं आदरणीय प्रदीपजी हरणे आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करते या दुपारच्या सत्रामध्ये. सचिन 11 भिनार आयोजित सचिन स्मृती चषक 2025 मध्ये. तर नक्कीच उद्यापासून जी ट्रॉफी आपण पाहणार संकल्प ट्रॉफी 2025 आणि जे विनर जे संघ आहेत त्यांचे डेफिनेटली या ठिकाणी मात्र चिट्या नक्कीच उडवल्या जातील, लॉट्स फाडले जातील आणि त्याच अनुषंगाने त्या लढती आपल्याला बघायला मिळतात. प्रमोदजी पाटील सरांच्या माध्यमातून नक्कीच त्या ठिकाणी मग ते जो काही कार्यक्रम आहे चिट्या उडवण्याचा तो डेफिनेटली आपण पार पाडणार आहोत. तर 5 दिवसीय ती स्पर्धा बघायला मिळेल. उद्यापासून संकल्प ट्रॉफी 2025 ही बघायला मिळेल. वन्स अगेन यावेळी मात्र बॅक फोटो जातोय, पण एकदा स्लाइस केलं इन साईडला डीप कव्हर रेझरमध्ये प्रोटेक्शन असेल त्या ठिकाणी सिंगल नाही तर मग आय थिंक एकच धाव या ठिकाणी मात्र मिळाली जाते. 29 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. यानंतर आपल्याला आणखी एक जबरदस्त लढत बघायला मिळेल. एका बाजूला निश्चितच बघायला मिळेल जय शिवाजी अणगाव संघ, तर दुसऱ्या बाजूला त्या संघाशी 2 हात करताना दिसेल विष्णू 11 विश्व भारती फाटा हा संघ असेल. सो दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करायचे. आपण आले आहात की नाही त्या संदर्भात आमच्या आयोजकाशी आपण नक्कीच रिपोर्टिंग करा प्लीज. आणि लगेच आपण सज्ज राहायचे नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये हे षटक संपल्यानंतर. हो यावेळी जर आपण पाहिलं तर मग विकेश पडबोले आपण हा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू बघायला मिळाला. सो पंच संजय गढाल यांच्या वतीने ते वाईटचा इशारा आमच्या ऑफिशियल स्कोररसाठी. 32 धावा लागल्या त्या स्कोर कार्डवर. यावेळी मात्र फटका फासला आहे. बँड विकेट टॉप एज लागली होती. चेंडू मात्र नॉन स्टॉप निघून जाते. बँड विकेट डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावासाठी मिळतोय नशिबाचा हा चौकार. आपण पाहू शकतो ॲक्शन रिप्लेमध्ये अगदी आडव्या बॅटने फुटवर्कचा अभाव दिसून आला होता, परंतु लक फॅक्टर मिळताना बॅटची जी वरची कडा होती ना तिथे मात्र संपर्क झाला होता आणि त्याच अनुषंगाने विकेट किपरच्या बोरून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. बिहाइंड विकेट हा मात्र चौकार मिळाला जातोय. गोलंदाज विकेश आपण पाहतोय पुन्हा एकदा हुक करायचं होतं, परंतु इथे जर आपण पाहिलं तर मग चेंडू आणि बॅटमध्ये मिलन झालं नाही. चांगल्या आत्मविश्वासाने खेळावं लागेल. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे 46 संघ पाऊण तासामध्ये या ठिकाणी मात्र बुक झालं. या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी ते संघ नक्की त्यांनी इच्छुकता आपली व्यक्त केली आणि हा एक रेकॉर्ड असेल. त्यानंतर आपण स्वर्गीय अप्पांना चषक ट्रॉफी पाहिली. तिथे देखील जर आपण पाहिलं तर मग 1 तासामध्ये 46 संघ नोंदले गेले होते आणि तो रेकॉर्ड मात्र ब्रेक केला सचिन 11 भिनार संघानं. कारण 46 संघ पाऊण तासामध्ये 45 मिनिटामध्ये 46 संघ बुक झाले या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. हा एक रेकॉर्ड आगला वेगळा रेकॉर्ड डेफिनेटली आपल्याला बघायला मिळते. आणि त्याला कारण म्हणजे ज्यावेळी भिनार संघाच्या माध्यमातून आयोजन केलं जातं त्यावेळी मग 1 शॉट रनचा इशारा येते. ज्यावेळी निश्चितच भिनार संघाच्या माध्यमातून हे आयोजन आपल्याला बघायला मिळते त्यावेळी मग खरंच एक दर्जेदार आयोजन डेफिनेटली बघायला मिळते. आपण चर्चा करतच राहणार आहोत, परंतु एकंदरीत धावा आपण जाणून घेऊया. धावा होत्या 39 आणि 40 धावांचा हा टार्गेट या ठिकाणी सेटअप केले ते म्हणजे डेफिनेटली दयतपाडा संघाच्या माध्यमातून गावदेवी पिलाने पडा या संघाच्या समोर. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल जय शिवाजी अणगाव विपक्ष विष्णू 11 विश्ववर्ती फाटा अशी लढत असेल. जाऊया टॉस बॉक्समध्ये. तिथे मात्र सज्ज होतील म्हणजे सोयीके समालोचक किरण जाधव सर. सामना हा 4 षटकाचा असेल.
तर 39 धावा होत्या. 40 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेटअप केलं. धावा बऱ्यापैकी आहेत, चांगल्या धावा आहेत, चांगला टार्गेट सेटअप केलेलं आहे. पण त्याला प्रतिउत्तर कसं देणार? आई गाव देवी पिलाने पडा, हा येणारा वेळ येणारा काळ आपल्याला सांगून जाणार आहे. नाव वाचायला लागे ना. काय नाही मी ऐक पण तर आपण नाणेफेकीचा कौल जो आहे तो आपण करणार आहोत आणि सन्माननीय प्रदीपजी हरणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मान्यवर आपल्याला विनंती आहे आपण या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल जो आहे तो आपण करणार आहोत. विष्णू 11 विश्वभारती फाटा आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय शिवाजी आनगाव जो कॉईन आहे दोन्ही टीमचं नाव त्या कॉईनवर आहे. जो अगदी हेडला येईल त्याला टॉस बिन दिला जाणार आहे. फार एक वैशिष्ट्य राहिलंय या स्पर्धेचं आणि विष्णू 11 विश्वभारती फाटा टीम कर्णधार टॉस जिंकलेला आहे. आणि प्रदीप दादा आपल्या देखील आभार विनंती असेल आपण आपल्या मुख्य मंचावर जायचं आहे. आशिष टॉस जिंकलेला आहे. 4 षटकांची मॅच असेल. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण जय शिवाजी आनगाव संघ खास करून बिग झोन, स्ट्रॉंग झोन, स्पेशल झोन या सगळ्या गोष्टी त्यांच्या माहिती आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याशी खेळायचं आहे. कारण रनचेसमध्ये धावा तुम्हाला पलटी मारायच्या आहेत. अशा किती धावा आहेत की समोरच्या संघाला तुम्ही थांबवू शकता? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. याच्या अगोदर या मैदानावरती खेळलेत? हो. यस, क्या बात आहे. आणि इथे आल्याच्या नंतर मात्र डी ग्राउंड भिनारचं हे मैदान खास करून सचिन 11 भिनार या संघाचं हे आयोजन. कारण आपण ज्या स्पर्धा याच्या अगोदर खेळतोय किंवा आपण याच्या गतवर्षी देखील आपण खेळलेलो आहोत, परंतु हे जे आयोजन आहे या आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन तर खूप छान आहे आणि खेळायला पण जाम मजा आहे. यस, मैदान देखील आणि खास करून खेळपट्टी आणि मैदान काय म्हणशील? खूपच छान आहे. धन्यवाद. तुझ्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यानंतर उत्तम टॉस जर का जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? फील्ड घेतली असते. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे. प्रथम तुम्हाला बॅटिंग करायची आहे कारण जी स्वर्गीय अप्पानाना ट्रॉफी जिंकल्याच्या नंतर मात्र त्याच्यानंतर आपण लाभच्या मैदानावर पराभूत झाले. परंतु आज काय स्ट्रॅटर्जी काय असेल आणि संघाविषयी काय म्हणशील? आज संघामध्ये जरा बॉलरांची कमी आहे आमचे, तरी प्रयत्न करू आम्ही 100% देण्याचा. यस, क्या बात आहे. 100% देण्याचा प्रयत्न असेल. तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि त्यानंतर टॉस जिंकलेला आहे. यस, बॅटिंग करायची आहे जय शिवाजी आनगाव संघाला. विष्णू 11 विश्वभारती फाटा संघानं फिल्डिंग घेतलेलं आहे. इट्स ओडी कॉमॉक्स. धन्यवाद. त्यानंतर आपण स्वागत, सत्कार आणि सन्मानाकडे आपण जाणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय प्रदीप हरणे, पुंडसगावचे आहेत. चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांचा हा शुभ सन्मान या आपल्या मुख्य मंचावर आपण पार पाडतोय. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय एकनाथजी घाटाला साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर अनगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत आणि जय शिवाजी अनगाव टीमच्या पॅकर्स आहेत आदरणीय संदीपजी भोईर साहेबांचा हा पण शुभ सन्मान करणार आहोत आपल्या मुख्य मंचावर. एकनाथजी घाटाला साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. जबरदस्त एक चांगलं व्यक्तिमत्व आहेत. ज्या ठिकाणी मॅच असेल त्या ठिकाणी मात्र खूप चांगले योगदान हे जय शिवाजी अनगाव संघाला नेहमीच मिळालंय. आणि त्यानंतर आपण एक षटक संपलं की एका षटकाच्या समाप्तीनंतर जी 25व्या वर्षामध्ये पदार्पण केलेली टुर्नामेंट रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून संकल्प स्पोर्ट्स मोरे संघाच्या वतीने ती संकल्प ट्रॉफी आपण पाहणार आहोत. आणि त्या संकल्प ट्रॉफीचे लाईव्ह लॉट्स आपल्या समोर थोड्याच वेळात येणार आहेत. धन्यवाद.
चंद्रकांत पागी आपण पाहतोय आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मग 5 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. अगदी टार्गेट पाहिला तर मग 40 धावाचा टार्गेट समोर असताना त्याचा अनुषंगाने आपण पाहतोय दिनेश घाटाल अँड अक्षय पिलाने ही जोडी आपण पाहतोय. सलामीवीर जोडी, पॉवर प्लेचं षटक. डाऊन द स्वरूपात चेंडू खाली राहिला. अकरास्त लाईन यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. काय चांगली गोलंदाजी पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये. चांगलं चेंडू, चांगली लेंथ लाईन बघायला मिळाली. आणि खऱ्या अर्थाने जर चंद्रकांत पागी यांच्याविषयी म्हणायचं झालं तर मग खरंच खूप जबरदस्त हा खेळाडू आहे. मग त्याला तुम्ही गोलंदाजी द्या, फलंदाजी द्या, क्षेत्ररक्षणासाठी कुठेही ठेवा, बेस्ट देतोय. आणि इथे हा झेल होईल का? ओ माय गॉड, झेल होणं गरजेचं होतं. सोपा झेल होता. अगदी डाऊन द बॉल देखील तो क्षेत्ररक्षक पोचला गेला होता. पाहूया अक्षर रिप्लेमध्ये काय चुकी केली त्या फिल्डरने. इनसाईटला हा फटका केला होता यावेळी. येस, अगदी चेंडूच्या खाली देखील आला होता. इथे मात्र चुकी केली फिल्डरनं. आणि क्रिकेट खेळ म्हटलं तर मित्रांनो चुकीला माफी नाही. कुछ ना कुछ देना पडेगा. आणि इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा त्याच पॅटर्नचा हा झेल असेल. तोच फिल्डर. ओ माय गॉड, कॅच क्रमांक 2 इज अ ड्रॉप. अशा प्रकारचं जर तुम्ही क्षेत्ररक्षण कराल तर मग कसं होणार? पहा, एकदा जागा बनवली, यावेळी फ्रंट फुटवर गेला होता. इनसाइडचा हा फटका बघायला मिळाला. तोच क्षेत्ररक्षक अगदी चेंडू जर पाहिला तर जजमेंट चांगलं घेतलं होतं, परंतु चेंडू पडल्यानंतर शेजारवर आदल होता आय थिंक. आणि त्याच अनुषंगाने हा झेल ड्रॉप होते. खराब फिल्डिंग फ्रॉम फिल्डर. बघा, टीम मीटिंग प्लीज घेऊ नका, कारण हा षटक आय थिंक 5 मिनिटामध्ये कंप्लीट केला. चांगलं टायमिंग मेंटेन केलं गोलंदाज चंद्रकांत पागीने. त्यानंतर बिग फाईट बघायला मिळेल. जय शिपाजी अणगाव अँड विष्णू 11 विश्वभारती फाटा. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर मग एकाच परिसरातील आहेत. याआधी आय थिंक इथून जर आपण भिवंडीतून निघालो तर आय थिंक विश्वभारती फाटा हा पहिल्यांदा गाव बघायला मिळेल. आणि त्यानंतर मग काही 2 ते 3 किलोमीटरच्या अंतराने अणगाव हा गाव आपल्याला बघायला मिळेल. सो चर्चा तर आपण करणारच होता गावाच्या संदर्भात, परंतु चर्चा करूया या दुसऱ्या षटकाची, कारण गोलंदाज ट्रॅकवर संदीप आपण पाहतोय. समीकरण पाहिलं तर मग आय थिंक 18 चेंडूमध्ये आय थिंक 31 धावांची गरज असेल सामना जिंकायला. गावदेवी पिलानी पाडा संघाला फिल्डिंगमध्ये बदल केला जाईल, दुरावलं जाईल, कारण बंधनकारक पॉवर प्लेचं षटक हे संपलेलं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर मात्र संदीप ह्या गोलंदाजाला आपण पाहू शकतोय. यापली जर आपण पाहिलं तर मग फुल्लर लेंथ, नो बॉलचा इशारा, कारण बीमर चेंडू बघायला मिळाला. दोन्ही पंचांच्या माध्यमातून अगदी एकाच वेळेला हा इशारा बघायला मिळाला. चांगला निर्णय दोन्ही पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट पंच पॅनल जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आय थिंक प्रदीप भंडारी असतील, अनंत माली, त्यानंतर संजयजी घाटाल आणि त्यांच्यासमोर इतर हे पंच आपल्याला डेफिनेटली बघायला मिळत आहेत या पंच पॅनलमध्ये. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट पंच पॅनल हा आपल्याला बघायला मिळतोय. ओ, या बॉल मध्ये गुडघे टेकले, हवेमध्ये चेंडू ऑन साईडला, उंची जास्त, परंतु ते तेज झालं जे मागच्या बेली आपण पाहिलं, म्हणजे हा देखील कॅच ड्रॉप होतोय. आज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं ना, सामना संपल्यानंतर या झेलची खूप चर्चा होईल, कारण 3 क्रमांकाचा हा झेल ड्रॉप झाला. बराच अवधी होता त्या फिल्डरकडे, डाऊन टू बॉल जबरदस्त तो पोचलाही होता. आणि अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण कराल तर मग दिस इज नॉट गुड फॉर आवर टीम. गोलंदाज या बली मात्र चांगला आपण, कारण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो चंद्रकांत पागीला, आणि चंद्रकांत पागीने घेतलं कमालीचा झेल हे स्टँडच्या पाठीमागे. आणखी एक विकेट. फलंदाज दिनेश इज आउट. बाद होणारा फलंदाज आय थिंक
दिनेश आपल्याला पाहत होते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकेश पडवले. काय जबरदस्त हा झेल संपन्न केला विकेट किपर चंद्रकांत पागीने. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर मग आज भारतीय संघाचा विचार केला तर मग विकेट किपर आपण पाहिलं तर मग MS धोनी. वा काय जबरदस्त त्यांचं देखील करिअर राहिलं आणि भारतीय संघासाठी अप्रतिम त्यांचं योगदान त्यांचा परफॉर्मन्स बघायला मिळालं. यावेळी जर आपण पाहिलं तर मग अपटून टाकला होता. हाफ ट्रॅकरचा चेंडू बॅकफुटर केला होता. स्मॅश करायचं होतं आणि साईटला मात्र चेंडू आणि बॅटमध्ये मिलन झालं नाही. डॉट स्वरूपात हा चेंडू बघायला मिळाला. जसं तुम्ही चेंडू डॉट केला तसं मित्र म्हणेन समीकरण वाढलं जाईल. स्किन रन रेट हा वाढलं जाईल. सो ही वेल आहे चांगली फलंदाजी करायची. थोडंसं हलकाचा शबल क्रॉस झाला. लॉंगलेग रेझरमध्ये चेंडू ट्रॅप बॉल होत आहे. गॅप शोधला जात आहे आणि इथे मात्र मिळेल बॅटर विकेशला. आय थिंक हा चौकार. 4 धावा. आता तरी असणार नाही कारण आतापर्यंत 18 धावा होत्यात आणि टार्गेट पाहिला तर मग जर आपण पाहिलं तर मग 40 धावाचा टार्गेट आहेत. म्हणजे प्रति षटकाला 10 धावांची गरज असताना इथे मात्र धावा चांगल्या आहेत आणि हा फटका चांगला आहे. परंतु झेल क्रमांक आय थिंक 4. ओ माय गॉड. आता या कॅचची खूप चर्चा होईल दयातपाडा संघामध्ये. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये. पुल केलं होतं मिड विकेट रीजनला ऑन साईडला. इथे देखील तेच झालं जे आपण याआधी बघितलं. हा कॅच देखील ड्रॉप झालेला आहे आणि मित्र म्हणे कॅचही ड्रॉप झाला आणि मग 2 धावा देखील द्याव्या लागल्या पिलाणीपाडा संघाला. सो 20 धावा लागल्या जात्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. म्हणजे जबरदस्त फाईट सध्या स्थितीला बघायला मिळते. बघा उपस्थित संघांना संघाच्या कॅप्टनना विनंती असेल 12 खेळाडू असा पाठवा की खरंच त्याला थोडं नक्की चांगली माहिती असेल खेळाच्या नावासंदर्भात. सर आपण इथे लाईव्ह लॉट्स आपण पाडणार आहोत कारण अंतिम शेवटचा जो दिवस आहे सुपर संडे म्हणजे 5 दिवशीची टुर्नामेंट आहे. 5 दिवस जी स्पर्धा चालणार आहे संकल्प ट्रॉफी आणि त्या 5 दिवसांमध्ये जे संघ निघणार आहेत अर्थातच त्यांचे जे लॉट्स आहेत ते आपण इथे पाडणार आहोत. म्हणजे आपण संकल्प ट्रॉफीमध्ये ते लॉट्स आपण पाडणार नाही आहोत. लक्षात घ्या आपण पहिली जी चिठ्ठी उचलली जाणार आहे त्या चिठ्ठीला बाय दिली जाईल. म्हणजे सेमीफायनलच्या मॅचमध्ये अगदी तो संघ पात्र ठरेल आणि त्याच्यानंतर ते 4 संघ जे राहणार आहेत दुसरा तिसरा त्यांच्यामध्ये पहिली क्वार्टर फायनलची मॅच. 4थ्या आणि 5व्या क्रमांकाची जी चिठ्ठी निघेल ती 2ऱ्या क्रमांकाची क्वार्टर फायनल मॅच. लक्षात घ्या आपण अंतिम सुपर संडे शेवटचा दिवस 5 संघ जे निघणार आहेत त्यांचे हे लाईव्ह लॉट्स आहेत. पहिली चिठ्ठी असेल तिला पुढे वाटचाल मिळेल. अर्थातच सेमीफायनलची मॅच शुक्रवारच्या दिवसातला जो संघ निघणार आहे त्या संघाला पुढे वाटचाल मिळाली म्हणजे सेमीफायनलमध्ये तो संघ खेळेल. टॉप 3ला जाईल. शुक्रवारच्या दिवसामध्ये जो संघ निघणार आहे तो संघ टॉप 3ला धडक मारेल. लक्षात घ्या आपण त्याच्यानंतर क्वार्टर फायनलची मॅच म्हणजे अर्थात सेमीफायनलमध्ये जाणारी मॅच गुरुवार आणि शनिवार या 2 दिवसांमध्ये जो संघ जिंकेल त्या संघामध्ये क्वार्टर फायनलची पहिली मॅच होणार आहे. त्याच्यानंतर जे 2 संघ आहेत बुधवारच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी जे 2 संघ टॉप 4ला एंटर होणार आहेत त्यांच्यामध्ये क्वार्टर फायनलची मॅच दुसरी. हा सुपर संडेचा लाईव्ह लॉट्स आपल्याला इथे पाहायला मिळाला. तर फलंदाज या ठिकाणी पाहत होते. पाहत होणारा फलंदाज आय थिंक विकेश पडबोले हा फलंदाज पाहत होते.
समीकरण पुन्हा एकदा जाणून घेऊया. टेलिव्हिजन स्क्रीनवर देखील आपण पाहू शकतो एकंदरीत 9 चेंडूमध्ये 20 धावाची गरज असेल आणि काय अप्रतिम गोलंदाजी सध्या स्थितीला साकारते मिस्टर दयानंद वलवी आपल्या संघासाठी. कारण स्किन रन रेट पाहिलं तर मग 10 चेंडू माफ करा 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना तिसऱ्या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत जर आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारचे रन नाही, परंतु तिसऱ्या चेंडूवर फलंदाज देखील बाद झालेला आहे. काफी खूबसूरत गेंदबाज दयानंद के द्वारा आणि खऱ्या अर्थाने एक जिंकण्यासाठी एक चांगली धमक चांगली जिद्द सध्या स्थितीला साकारते. ओ माय गॉड, चौथ्या चेंडूवर देखील फलंदाज बाद होते. व्हॉट अ कॅच अँड व्हॉट अ बॉलिंग फ्रॉम मिस्टर दयानंद वलवी. गोलंदाजी बघायला मिळते स्वतःला सिद्ध करताना. निश्चितच डेफिनेटली गोलंदाज आपल्याला बघायला मिळते. नक्कीच पुन्हा एकदा आमच्या समोर कक्षा मात्र बदल होते. पुन्हा एकदा जोडले जातील द व्हॉइस ऑफ बिनार संदेश वकारे सर. थँक्यू व्हेरी मच मुकेशजी जाधव. खारबाव गावचा हा गोड आवाज आपण या ठिकाणी ऐकत होतो आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाज दयानंदच्या नावावरती. व्हॉट अ बॉलिंग. हे आपण पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवर. विकेट हॅट्रिक या ठिकाणी दाखवली जाते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यस, विकेट हॅट्रिक जरूर त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे दयानंदने. अचूक टप्प्याची गोलंदाजी दयानंदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 40 धावांचा पाठलाग करत असताना मात्र 20 धावा झाल्या आहेत, परंतु अजूनही 20 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव मिळेल. 7 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. अजून एक विकेट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. नवीन फलंदाज विजय पडवल आहे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर पाहूया शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय. धनंजय. शेवटचं षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता. 40 धावांचा पाठलाग करत असताना मात्र विकेट्सचा आतापर्यंत 5 गेलेत. आई गावदेवी, पिलानेपाडा, काटाई टीमचा विचार केला तर त्या उलट नक्कीच दयातपाडा संघाची गोलंदाजी चांगली राहिली आहे आणि आता मात्र सामना येऊन ठेपलाय शेवटच्या ओव्हरपर्यंत. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता. धनंजय बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल.
या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. सहावा गडी त्या ठिकाणी बाद होतोय. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जय शिवाजी अनगाव विपक्ष विष्णू 11 विश्वभारती बाटा. आणि नक्कीच जय शिवाजी अनगाव टीमला नितीन भोईर आणि स्वप्नील शेल्लार यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. दोघांचेही या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक यस नेल्सन फिगर 22 धावा. अडवा बाटचा हा प्रयोग. बॉल कार्पेटच्या सहाय्याने जातोय. काऊ कॉर्नर रिझनमधून क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत आल्यात. थ्रो चांगला झालाय. धावचीची संधी गमावली गेली आहे. भरपूर वेल होता त्या ठिकाणी मात्र बेल्स ट्रॅप झाल्या नाही आहेत. अगदी उशिराने यष्टीरक्षकाची भूमिका त्या ठिकाणी आपण पाहतोय. खूप सारा वेल होता परंतु पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे फलंदाज. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावा किती झाल्या आहेत हे महत्त्वाचं नाही आहे तर धावा किती पाहिजेत हे अधिक महत्त्वाचं आहे. येणाऱ्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉलमध्ये 16 काढवला. 16 धावांचा बोलबाला दाखवावा लागेल. समोरच्या दिशेने प्रहार झालाय. फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. अतिशय सुरेख फटका. नक्कीच धावचीत घेतलं गेलं नव्हतं. ते कुठेतरी महाग पडेल का हे आपल्याला पाहावं लागेल. त्या दरम्यान हा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र परतावं लागेल. विकेट. फलंदाज बाद. विजयासाठी 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राकेश पिल्लाने हा कारनामा करेल का पाहूया. 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडू मागे 12 धावा ठोकायच्या आहेत. अर्थातच 2 मोठे फटके. या वेळेस बॉल हवेमध्ये. टॉपेज लागला होता. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतात मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. फलंदाज बाद. शेवटचा बॉल बाकी आहे. अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडूवर 10 धावांची आवश्यकता आहे. एका लिगल बॉलची आवश्यकता धनंजयला मॅच जिंकण्यासाठी. नक्कीच एक लिगल बॉल या ठिकाणावरनं विजय सुनिश्चित आहे. मात्र त्या उलट काही मॅजिकल घडेल का हे देखील पाहावं लागेल. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. राहुल आलाय. 8 विकेट्स आतापर्यंत. बारी बारी सबकी बारी. सर्वांना फलंदाजी भेटली त्या ठिकाणी. राहुल तुम्ही नॉन स्ट्राईक एंडला गेलात. या वेळेस देखील समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय जरूर परंतु मॅच फिनिश. सामना जिंकलाय जय बजरंग दयातपाडा टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. आई गावदेवी पिल्लाने पाडा.
मॅन ऑफ द मॅच. एक असा खेळाडू ज्याने फेकलं होतं षटक क्रमांक 3